नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो. MHT-CET 2026 मध्ये झालेला जो स्कॅम आहे, याच्यावरती विचार करत असताना मला एक असा विचार आला, की 2010 मध्ये जेव्हा मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली, त्या वर्षी पण असा काही स्कॅम झाला होता का? सो मी जरा इंटरनेटवर सर्च केलं, की मी जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हा कोणती मेरिट लिस्ट जी आमच्या वेळेस होती ती मिळते का? सो मला ती मेरिट लिस्ट मिळाली आणि मेरिट लिस्ट मिळाल्यावरती हा पूर्ण डेटा जो आहे, हा पहिल्या रँकपासून आता हे सगळे स्टुडंट्सना बरे जे जे कोणी COEPला होते ह्याच्यातले, त्यांना बऱ्यापैकी मी ओळखतो. माझंही नाव तुम्हाला इथे दिसेल. 196 मार्क होते आणि इथे सगळे जे स्टुडंट्स आहेत, पहिले 1000 स्टुडंट्स यांचा रँक लिस्ट ही आहे. बरं, आमच्या वेळेस CET प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये फक्त 10वीचे मार्क विचारले जायचे. 12वीचे मार्क त्याच्यात नसायचे. सो याच्यात फक्त SSCचेच मार्क आहेत. सो मी विचार केला, की चला ॲनलाईज तरी करून बघू, की त्यावेळेस 2010ला जे मुलं पहिल्या 1000 मध्ये आहेत, त्यांचे 10वीचे मार्क कसे होते? आणि उलटं आमच्या वेळेस म्हणजे 2010ला जेव्हा मी परीक्षा दिली 2008ला 10वीची परीक्षा दिली, तर ती 10वीची परीक्षा आत्तापेक्षा तर नक्कीच अवघड होती. आता तर सरळ-सरळ मार्क्स वाटले जातात. हे सगळ्यांना माहिती आहे. 10वीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. पण त्यावेळेस थोडी तरी टफ होती. इतकी पण ईझी नव्हती, जेवढी आत्ता सध्या आहे. तरी म्हटलं चला करून बघूयात, की पहिल्या 1000 मुलांचे 10वीचे मार्क काढूनच बघूयात. मला बघा काय सापडलं. 2010 मध्ये ज्या वर्षी मी एक्झाम दिली, त्या वर्षी पहिल्या 100 नंतर 100 नंतर 100 मी बँड बनवली 1 ते 1000 मध्ये. आणि मी असं ऑब्झर्व्ह केलं, की त्यांना कमीत कमी मार्क त्या पहिल्या 100 मध्ये किती आणि जास्तीत जास्त किती. तर ऑब्व्हियसली बऱ्याच मुलांना 100 पैकी 100 असतात. सो 100 ऑन 100 तर खूप होते. बट मिनिमम जे मार्क होते ते 80, 76, 88, 70. मी हा पण डेटा काढला, की पहिल्या 100 मध्ये असे किती मुलं आहेत, की ज्यांना 70 मार्क पण नाही आहेत मॅथ्समध्ये 10वीत. एकही मुलगा नव्हता. 60च्या खाली किती आहेत? एकही नव्हतं. आता 70च्या खाली एकही नसेल तर ऑब्व्हियसली 2 झिरोच येणार आहेत. तसं दुसऱ्या 100 मध्ये सापडतंय का? असं पूर्ण एनालिसिस केल्यावरती मला एक मुलगा सापडला. मुलगा-मुलगी माहीत नाही, एक स्टुडंट सापडला, की जो 70च्या खाली होता. तो पण किती होता? 67 मार्क. 67% आमच्या वेळेस 150 मार्काचा मॅथ्स असायचा, सो हे पर्सेंटेजमध्ये आहे. सो पूर्ण डेटा हा सांगतोय मला, की 2010 मध्ये ज्यांनी CET दिली, त्या CETमध्ये पहिल्या 100 रँकमध्ये एकही 70च्या खाली नाहीये. बरं, परीक्षा 10वीची खूप आमच्या वेळेस जी होती, आत्ता इतकी सोपी नव्हती. चला आपण असं अझ्युम करू दोन्ही लेव्हल सेम होत्या. आता हा डेटा 2026 शी जेव्हा मी कंपेअर केला, तर एकदम शॉकिंग होता. 2026 मध्ये पहिल्या 100 मध्ये मॅथ्समध्ये कमीत कमी 34 मार्क आहेत. जास्तीत जास्त 100 बघा, जास्तीत जास्त 100 काही प्रॉब्लेम नाही. जेन्युइन स्टुडंट्स आहेतच की. बट जे फेक स्टुडंट्स आहेत तिथे क्लिअरली आयडेंटिफाय होतात. कमीत कमी 34%. बरं 70च्या खाली 29 मुलं आहेत. तिथे 0 होते का? 60च्या खाली 14 आहेत. 70च्या खाली 29 आहेत ना. त्याच्यातले 14 तर 60च्या खाली आहेत आणि त्याच्यातले 10 तर 50च्या खाली आहेत. बरं नेक्स्ट 200 मध्ये बघा परिस्थिती. पूर्ण डेटा तुम्ही अॅनलाईज कराल ना, तुम्हाला खाली 600, 700, 800 ला जेन्युइन स्टुडंट दिसतील 0, 0, 0. हे जे 800 ते 1000 मध्ये जेन्युइन स्टुडंट दिसतात. व्हेअरएज इकडे तुम्हाला दिसेल, की इथं बल्कमध्ये हा जो आहे ना, पूर्ण बल्क पहिले 300 मध्येच जो भेसळ आहे, ते पहिल्या 300 मध्ये आहे. मॅक्सिमम जो एरर आहे याच्यामध्ये जे जे आउटलायर्स म्हणतायत त्यांना, की नाही असं होऊ शकतं. असं होऊ नाही शकत. जर 2010 मध्ये जे नाही झाले, बरं एकच वर्ष नाही कंपेअर करत. आम्ही 2020, 21, 22, 2010 अजून कुठलाही तुम्ही डेटा काढा जुना. यू विल ऑल्वेज फाइंड की जर CETत चांगला पर्सेंटेज चांगला रँक आहे, जो स्टुडंट महाराष्ट्रात पहिल्या 1000 मुलांमध्ये येतोय, 2, 2.5, 3 लाख मुलांमध्ये, त्याची मिनिमम 10वी मध्ये 70-75% आणण्याची तरी एलिजिबिलिटी असते. एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन जनरली होत नाही. आउटलायर्स असतात, पण 1-2 आउटलायर्स असतात. आउटलायर्स असे 100-150 मध्ये आउटलायर्स नसतात, की जे एवढे मार्क आणू शकतात. 10वीला 50% बरं, ह्याच्यामध्ये मिनिमम बघा जरा तुम्ही. पहिल्या 100 मध्ये एका स्टुडंटला तर 34 मार्क आहेत 10वीला. पासही नाही झालाय तो. ग्रेसनी पास झाला असेल. 33 मार्क आहेत, 36 मार्क आहेत, 35 मार्क आहेत, 39, 33. हे क्लिअर इंडिकेशन आहे, की गोष्टी तर काही बरोबर नाहीयेत. हा जस्ट एक व्हिडिओ मी बनवण्याचं कारण हे होतं, की मी जेव्हा एनालिसिस केलं तर मला एक चांगल्या डेटाबरोबर एनालिसिस करण्यासाठी मिळालं. कारण की 2010 मध्ये जर काही तुम्ही मला म्हणाल, की हे जे 1000 मुलं आहेत ना, याच्यामध्ये बरेच स्टुडंट्स COEP मेकॅनिकलमध्ये माझ्याबरोबर होते आणि बाकी ब्रांचेसमध्ये मी बऱ्याच जणांना पर्सनली ओळखतो पण, ह्या लिस्टमध्ये. त्यामुळे मला माहिती आहे, की हे सगळे स्टुडंट जेन्युइन होते आणि त्यांनी 10वीला चांगला अभ्यास केला, CETला चांगला अभ्यास केला, चांगले मार्क आणले आणि चांगले मार्काच्या बेसिसवरती त्यांनी COEPला ॲडमिशन मिळवलेलं.
बट ह्या वर्षी तसं नाही दिसत आहे. यावर्षी जे कोणी COEPला जाणार आहेत, जर हे स्टुडंट्स या वर्षीचे कॅप राऊंड्स नाही थांबले, जर ॲडमिशन झाली, तर COEPमध्ये कम्प्युटर सायन्सला ज्या काही सीट्स भरतील त्या सीटमध्ये अर्धे स्टुडंट्स तर असेच असणार आहेत की ज्यांना साधं बेसिक मॅथमॅटिक्स येणार नाही आहे, ज्यांना बेसिक फिजिक्स जमत नाही आहे आणि ते इंजिनिअरिंग करायला जाणार आहेत. नो डाऊट ते पुढे जाऊन इंजिनिअरिंग क्लिअर करतील पण का, त्याच्यावरती मला डाऊट आहे. बट ते काय करतील ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की त्यांची जागा जी त्यांनी ऑक्युपाय केली ती एका डिझर्विंग कॅन्डिडेटला आज जर मिळाली असती तर स्टोरी वेगळी झाली असती. त्यांनी फ्युचरमध्ये खूप चांगल्या गोष्टी करू शकला असता आपल्या कंट्रीसाठी, आपल्या स्टेटसाठी. आणि ती अपॉर्च्युनिटी आपण त्यांना नाही देऊ शकत आहे. हे खूप मोठं अनफॉर्च्युनेट गोष्ट आपल्यासाठी किंवा मुलांसाठी होत आहे. आय होप या गोष्टींवरती काही ना काहीतरी ॲक्शन घेतली जाईल आणि जस्टिस मिळेल. थँक्यू सो मच.